हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या गुरुवार 30 जुलैच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. शेवटी पांडुरंगाने आपला चमत्कार दाखवलाय आणि अवनीला योग्य वाट दाखवली आहे. अवनी ही दांगट कुटुंबाच्या घरी येऊन पोहोचली आहे. हा एपिसोड खूप भारी होता. एकीकडे संपूर्ण दांगट कुटुंब हे दिंडीतील लोकांची सेवा करत होतं. त्यांच्या पायाला तेल लावून देणं, त्यांना अन्नदान करणं, त्यांच्या पाया पडणं आणि त्याच वेळेस अवनी ही मात्र टेम्पोमध्ये लपून बसली होती की मला या घरात परत जायचं नाहीये. पण पांडुरंगाने असा चमत्कार केला की गाडी सुरू झाली नाही आणि राजाने अवनीला पाहिलं आणि तिला घरी परत आणलं. आता अवनी ही कायम दांगट कुटुंबाच्या घरीच राहणार यात शंका नाही. तर मग हा चमत्कार नेमका घडला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच धोंडियांना घरातील देवळासमोर उभे असतात आणि सप्तशृंगी मातेला नमस्कार करतात, प्रार्थना करतात. आई, आज तुझ्या आशीर्वादामुळेच आमच्या घराला बाईचा आशीर्वाद लाभला. आज आमच्या घरात सुनबाई आली आहे. हा असा आशीर्वाद कायम राहू दे. माझ्या घराचं नंदनवन होऊ दे. माझ्या घरात सुना येऊ दे. माझी मुलं सुखी राहू दे. सगळं काही आलबेल होऊ दे. असं म्हणून धोंडियांना देवी आईसमोर नतमस्तक होतात, हात जोडतात आणि तेवढ्यात त्यांच्या लक्षात येतं की घरात सुनबाई तर नाही आहे. सकाळपासून सुनबाईचा आवाजच नाही आला आहे. आणि धोंडियांना अवनीला आवाज देऊ लागतात, सुनबाई सुनबाई. तिच्या रूममध्ये जाऊन पाहतात, परंतु अवनीची काही ओळ येत नाही, कारण अवनी तर घरात नाही आहे. आणि धोंडियांना तिला शोधायला घराबाहेर जातात. इकडे हा जो अवनीचा नवीन घरमालक असतो तो सांगतो, या पोरीचं तर मला काही कळतच नाही. जे कुणी येतंय ती माझंच कॉलर पकडतंय. महेश आणि विवान विचारतात, जे कोणी येतंय म्हणजे अजून कोण आलंय? तर हा घरमालक सांगतो, त्याचं नाव काव काही सांगता येणार नाही, पण लई डेंजर माणूस होता. मला म्हणाला की त्या पोरीला रूम द्यायची नाही. माझी गचंडीच पकडली ना आणि मला म्हणाला तुझ्या डोळ्यात छत्री घालीन. 2 मर्डर आधीच केले, 3रा मर्डर तुझा करीन. लई डेंजर माणूस होता बाबो, लई डेंजर माणूस होता. महेश दत्ता विचारतात, अरे होता कोण पण तो? आणि हा घाऱ्या सांगतो, नवरा होता तिचा नवरा. म्हणाला माझ्या बायकोला इथे ठेवायचं नाही, तिचा नवरा होता. हे ऐकून महेश, दत्ता, विवानला जबर धक्का बसतो. दत्ता चिडून म्हणतो, मी म्हटलं होतं ना तुम्हाला ज्युनियर देशमाने, राजाच असणार तो. राजा आहे ना, जबरदस्तीने घेऊन गेला तुमच्या बहिणीला इथून. 1 नंबरचा गुंडाळ माणूस आहे तो. त्याच्या दुसरं कोणी असूच शकत नाही, मी सांगतो ना. महेश आणि विवान खूप चिडतात. तर हा घरमालक सांगतो, नाही हो, जबरदस्तीने नाही घेऊन गेला. ती पोरगी तिच्या मर्जीने गेली त्याच्याबरोबर. दत्ता चिडून म्हणतो, तू गबस रे घाऱ्या, तुला काय माहिती आहे का? आणि मग दत्ता नाटकं सुरू करतो. काय सांगू तुम्हाला ज्युनियर देशमाने, तुमच्या बहिणीचे काय हाल होत आहे त्या घरामध्ये. मी तुम्हाला व्हिडिओ पाठवले ना आणि तुम्ही मला गिफ्ट पण नाही दिलं. खरंच लय वाईट हाल होत आहे तुमच्या पोरीचे तिथं. आणि तुम्ही हातावर हात धरून बसलाय, काही करत पण नाही, मला पण गिफ्ट देत नाही. विवान विचारतो, महेश हा काय बोलतोय? तर महेश चिडून म्हणतो, अरे विवान, कुठे त्याचं ऐकतोय, इग्नोर कर त्याला. दत्ता चिडून म्हणतो, मला मला इग्नोर करायचं? अहो, मी स्वतः तुम्हाला व्हिडिओ पाठवले ना तुमच्या बहिणीचे हाल. दाखवू का व्हिडिओ दाखवू का, म्हणजे तुमचाच विश्वास बसल. तर विवान म्हणतो, महेश मला खरं खरं सांग, जर अवनीचे हाल होत असतील ना आणि तुला भीती वाटत असेल तर मी स्वतः जाईल आणि अवनीला तेथून घेऊन येईल. आणि इकडे अवनी ही दिंडीत चालत असते वारकऱ्यांबरोबर. महेश म्हणतो, अरे नाही, त्याची काही गरज नाहीये. तर दत्ता म्हणतो, का गरज नाहीये? आहे गरज. विवान म्हणतो, महेश मी आत्ताच्या आत्ता जातो आणि अवनीला तेथून घेऊन येतो. महेश चिडून म्हणतो, विवान सांगितलेलं कळत नाही का? माझ्या बाबांच्या इज्जतीला बट्टा लागेल असं काही करायचं नाहीये, बिलकुल करायचं नाहीये. विवान म्हणतो, अरे पण. दत्ता म्हणतो, हो हो, चला तुम्ही माझ्याबरोबर, चला मी तुम्हाला घेऊन जातो. विवान म्हणतो, अरे जाऊ ना आपण. महेश म्हणतो, विवान सांगितलेलं कळत नाही का? माझ्या बाबांच्या इज्जतीला बट्टा लागेल असं काही करायचं नाहीये, हे लक्षात ठेव. तर हा दत्ता म्हणतो, अरे काय घाबरताय तुम्ही? मी ये, हा बॉडी बिल्डर आहे. महेश साहेब तुम्ही ये, आपण सगळे जाऊ आणि तुमच्या बहिणीला घेऊन येऊ. तुम्ही कुठं तुमच्या बापाचं ऐकताय? हे ऐकून महेश खूप चिडतो आणि म्हणतो, काय बोलला? माझ्या वडिलांचं नाव काढलं तू?
असं म्हणून महेश दत्ताच्या अंगावर धावून जातो आणि दत्ता हा जिन्यावर पळवतो. दत्ता खूप घाबरतो. महेश चिडून म्हणतो, माझ्या बाबांविरुद्ध एकही शब्द बोलला ना तर तुझे हातपाय मोडून तुझ्याच गळ्यात बांधेल, एवढं लक्षात ठेव. नालायक कुठला, कामाचा तर नाही, फक्त गिफ्ट पाहिजे तुला, चल विवान. असं म्हणून महेश आणि विवान जाऊ लागतात. तर दत्ता त्यांच्या मागे मागे जात असतो. महेश चिडून म्हणतो, ए तू कुठे चालला? काम नको आणि फुकटची लिफ्ट हवी आहे. आता ये पायी पायी, तुझा घसा पण कोरडा आणि तुझे पाय पण. महेश आणि विवान तेथून निघून जातात. दत्ता खाली उतरतो, खूप चिडतो आणि हा घाऱ्या म्हणतो, अरे काय माणसे, काय पोरगी आहे, आली तेव्हा किती साधी भोळी वाटली आणि आता सगळेच माझा जीव घ्यायला निघाले त्या पोरीपायी. तर दत्ता म्हणतो, ए घाऱ्या तू गप रे, तुला काही अक्कल आहे का रे? तुझ्यामुळं सगळं झालं. एक पोरीला डांबून ठेवता नाही आलं तुला, तिला इथे पकडून ठेवलं असतं तर मला पण माझं गिफ्ट मिळालं असतं ना. घाऱ्या कुठला. आणि हा घाऱ्या घाबरतो. दत्ता तेथून निघून जातो. या घरमालकाला कळतच नाही कोणत्या मुहूर्तामध्ये तिला मी ही रूम द्यायचं ठरवलं होतं. या घरमालकाला खूप टेन्शन आलेलं असतं. आणि इकडे धोंडी अण्णा घराबाहेर येतो. सुनबाई सुनबाई अशी अवनीला हाक मारत असतो. परंतु अवनी ही दूर दूरपर्यंत नसते. अवनी कुठे गेली आहे हाच प्रश्न या सगळ्यांना पडतो. आणि धोंडियांना अवनीला आवाज देतोय हे यशोदाला दिसतं. यशोदा घराच्या बाहेर येतो आणि म्हणतो, ओ अण्णा घरी नाही आहे त्या. धोंड्यांना विचारतो, ते मला पण कळतंय घरी नाही आहे, कोठे ते सांग ना. यशोदा अण्णाला खोटं सांगतो, राजाबरोबर गेलाय सकाळपासून बाहेर. धोंड्यांना विचारतो, कोठे गेले आहेत? यशोदा सांगतो, त्यांच्या एका मैत्रिणीकडे गेले आहेत. धोंड्यांना विचारतो, मैत्रीण कोणती मैत्रीण? यशोदा म्हणतो, मला नाही माहीत. धोंड्यांना विचारतो, कुठे राहते मैत्रीण? यशोदा सांगतो, येथेच कुठेतरी राहते. धोंड्यांना विचारतो, येथे म्हणजे कोठे? यशोदा चिडून म्हणतो, ओ अण्णा आता राजाबरोबर गेल्यात ना, एवढी चौकशी कशाला करताय? येतील त्या घरी, तुम्ही टेन्शन घेऊ नका. तर धोंड्यांना म्हणतो, अरे मी कशाला टेन्शन घेऊ, माझी सुनबाई काय काचेची बावली का? माझी सुनबाई वाघीण वाघीण, एकटी गेली असती तरी मला भीती वाटत नाही. फक्त घरी नव्हती ना म्हणून थोडी काळजी वाटते की कुठे गेली काय गेली बाबा. आणि त्या राजाला सांग लवकर घेऊन ये माझ्या सुनबाईला घरी. माझी सुनबाई घरी नसली ना तर घर घर वाटत नाही रे, करमतच नाही. आणि आज आहे ना मी माझ्या सुनबाईला एक सरप्राईज देणार आहे, पाहून खुश होईल ती. असं म्हणून धोंडी अण्णा घरात निघून जातो. यशोदाला खूप वाईट वाटतं की आता अण्णाला काय उत्तर द्यायचं, अवनी कोठे गेली, मी अण्णाशी खोटं बोललो म्हणून सुद्धा तो दुःखी होतो. आणि तेवढ्यात अण्णा चक्क सगळं रांगोळीचं सामान घेऊन येतो आणि अंगणात रांगोळी काढण्याला सुरुवात करतो. यशोदा हे पाहतो आणि विचारतो, अण्णा तुम्ही रांगोळी काढताय? धोंडी अण्णा सांगतो, हो माझ्या सुनेला मला सरप्राईज द्यायचं आहे ना. आता अण्णाला कसं थांबवावं हेच यशोदाला कळत नाही. आणि तेवढ्यात राजा गाडी घेऊन घरी परत येतो. राजाला पाहून यशोदा आणि धोंडी अण्णाला खूप आनंद होतो. धोंडी अण्णा म्हणतो, ए राजा सोडलं का माझ्या सुनबाईला तिच्या मैत्रिणीच्या घरी, आणि लवकर घेऊन ये बरं का तिला. राजाला समजतं की यशोदाने धोंडी अण्णाला खोटं सांगितलंय की अवनी ही तिच्या मैत्रिणीकडे गेली आहे आणि राजा तिला सोडायला गेला होता. धोंडी अण्णा म्हणतो, आणि हो तिच्या फोन बिनची वाट नको पाहू, थोड्या वेळानंतर तिला घेऊन ये. आज आपल्या घरासमोरून दिंडी जाणार आहे, तेव्हा आपली सुनबाई येथे असायला हवी. राजा काहीच बोलत नाही. धोंडी अण्णा आपली रांगोळी काढत बसतो. आधी यशोदा घरात जातो, त्याच्या मागे मागे धोंडी अण्णा जातो. धोंडी अण्णाची बडबड सुरू असते, त्याला कळतच नाही हे दोघे आतमध्ये निघून गेले. मग धोंडी अण्णा वर पाहतो, काय बोलावं पोरांचं, बाप म्हातारा झाला की बापाचं काय ऐकत पण नाही आणि काय ऐकून पण घेत नाही आणि काही सांगत पण नाही. धोंडी अण्णा आपापली रांगोळी काढत बसतो. यशोदा आणि राजा घरात येतात. राजा यशोदाला विचारतो, आता कळलं का मी खोटं का बोलतो? तुला सुद्धा खरं सांगणं अवघड गेलं ना. धोंडी अण्णाचं मन दुखेल, त्यांना दुःख होईल म्हणून तू खोटं बोललास की त्या मैत्रिणीकडे गेल्या, मी त्यांना सोडायला गेलो. अरे यशोदा मी सुद्धा असंच करतो, मी काय दुसऱ्याचं नुकसान करण्यासाठी खोटं बोलत नाही. फक्त दुसऱ्यांच्या डोळ्यातील आशा मला मारायची नसते ना म्हणून मी खोटं बोलतो. मी अवनी मॅडमशी खोटं बोललो, तुमच्या सगळ्यांशी खोटं बोललो ना यासाठी की तुम्हाला दुःख होऊ नये आणि तू मलाच दोष देत होता. आता तुला कळलं असेल की मी खोटं का बोललो. यशोदा म्हणतो, खरंय राजा तुझं, तू जे बोलला ना ते एकदम योग्य आहे. पण मी अण्णाशी खोटं बोलायला नको होतं. मी आत्ताच्या आत्ता जातो आणि अण्णाला सगळं खरं खरं सांगतो. यशोदा जाऊ लागतो तर राजा त्याला थांबवतो आणि म्हणतो, नाही यशोदा थांब, नको सांगू.
अरे हा मॅटर खूप मोठा आहे, असं डायरेक्ट सांगणं चांगलं नाही आहे. यशोदा म्हणतो, अरे पण राजा आज ना उद्या तर सांगावंच लागेल ना. राजा म्हणतो, ते तर सांगावंच लागणार आहे. अवनी मॅडम घरात नाही आहे, मग खरं तर सांगावंच लागणार ना. सगळे विचारतील, कुठे गेल्यात त्या? यशोदा विचारतो, मग कधी सांगशील? राजा सांगतो, हो हो, आज आहे ना, जेव्हा आपल्या दारासमोर दिंडी जाईल तेव्हा सगळे घरचे असतील, तेव्हा मी सगळ्यांना सांगतो. यशोदा विचारतो, खरंच सांगशील ना? राजा म्हणतो, अरे मग नाही सांगून काय करणार आहे? खरं सांगावं तर लागणारच आहे ना. आणि यशोदा हा टेन्शनमध्ये असतो. राजाला जास्त टेन्शन येतं. यशोदा विचारतो, तू ते घर पाहिलंस का? चांगलं घर आहे ना? माणसं चांगली आहेत ना, जेथे त्यांना सोडलंय? तर राजा सांगतो, नाही यशोदा, तो लय मोठा मॅटर झालाय. यशोदा विचारतो, म्हणजे? आणि मग राजा त्याला झालेला सगळा प्रकार सांगतो, की जेव्हा आम्ही तेथे गेलो तेव्हा तो घर मालक खूप नालायक होता, म्हणून आम्ही त्यांना ती रूम घेऊ दिली नाही. मग आम्ही दोघे घरी यायला निघालो. मॅडमसुद्धा माझ्याबरोबर होत्या. पण रस्त्यात एक दिंडी आली आणि त्या माझ्या गाडीवरून कधी खाली उतरल्या मला कळलंच नाही. मी त्यांना फोन करून विचारलं तर त्यांनी मला सांगितलं, मी दिंडीत चालली आहे, वारीला निघाली आहे, माझा पाठलाग करू नको, तुला तुझ्या भावांची शपथ, आता मला माझा विठुरायाच माझा रस्ता दाखवेल. हे ऐकून यशोदाला मोठा धक्का बसतो. यशोदा विचारतो, राजा हे काय बोलतोयस तू? राजा म्हणतो, खरं तेच बोलतोय दादा, आता माझा सुद्धा नाईलाज झाला. अवनी मॅडमने मला तुमच्या सगळ्यांची शपथ दिली, मग मी तरी काय करणार? मी सुद्धा गप्प बसलो, मी काहीच बोलू शकलो नाही. आता मी त्यांच्यासमोर काय बोलणार आहे? तूच सांग मला. तर यशोदाला खूप जबर धक्का बसलेला असतो. इकडे बिचारी अवनी ही दिंडीत चालत असते सगळ्या वारकऱ्यांबरोबर, आणि दत्ता घरी येऊन आदळआपट करत असतो, रडत असतो. सुलवात्या विचारते, दत्ता दादा तू खरं बोलतोय का? ती पोरगी तेथे नव्हती का? दत्ता म्हणतो, हो ना, अगं काय सांगू तुला, मला तर काय करावं ते कळतच नाहीये. अशी अंगाची आग आग होतीये. एकतर गिफ्ट पण नाही मिळालं, लिफ्ट पण नाही मिळाली, घसा पण कोरडा झाला, आणि लिफ्टने मिळाली म्हणून पायी पायी चालून पायाचे पण तुकडे पडले. काय करावं ते कळतच नाहीये. तर सुलू सांगते, अरे पण दत्ता दादा, ती पोरगी इकडे घरी पण आलेली नाहीये. मी स्वतःच्या डोळ्यांनी राजाला पाहिलं ना, तो एकटाच घरी आला होता, ती पोरगी नाही आलीये. हे ऐकून दत्ताला सुद्धा मोठा धक्का बसतो. दत्ता विचार करतो, हे असं कसं झालं? म्हणजे ती पोरगी तिथं पण नाही, ती पोरगी घरी पण नाही, मग पोरगी नेमकी गेली तरी कुठं? सुलवात्या सुद्धा म्हणते, मला पण तोच प्रश्न पडलाय, देशमानेंची पोरगी गेली तरी कुठं? हे दोघे भाऊ बहीण CID सारखा याचाच विचार करत असतात. आणि इकडे अवनी मात्र वारकऱ्यांबरोबर दिंडीमध्ये असते. यशोदा म्हणतो, अरे राजा, तू त्यांना असं कसं वारीबरोबर जाऊ दिलं? आता जर त्यांचे घरचे बाकीच्यांनी विचारलं की त्या कुठे, तर आपण काय उत्तर द्यायचं? राजा म्हणतो, यशोदा मी हे जाणून बुजून केलंय का? त्यांची स्वतःची इच्छा होती म्हणून त्या गेल्या ना. आणि जाऊ दे, मला तर काहीच टेन्शन नाही आहे, कारण मला माहिती आहे विठुराया आहे ना. अरे लाखो करोडो लोक दिंडीमध्ये असतात, कोणाला काही होत नाही, सगळे आपापल्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचतात, आणि त्यासुद्धा पोहोचतील. मला विठुरायावर पूर्ण विश्वास आहे, आणि विठुराया त्यांना योग्य वाट नक्की दाखवेल. अवनी या वारीत असते. राजा म्हणतो, मला विठुरायावर पूर्ण विश्वास आहे, मला तर असं वाटतंय तो माझी परीक्षा घेतोय. काल मी तुला म्हटलं होतं ना, जर माझं अवनी मॅडमवर खरं प्रेम असेल तर त्या हे घर सोडून कधीच जाणार नाही. विठुराया आता माझी परीक्षा घेतोय, पण विठुराया त्यांना आपल्या घरची वाट नक्की दाखवेल, तू पाहत राहा. यशोदाला सुद्धा हे पटतं. तेवढ्यात राजाची नजर या हॅप्पीवर जाते, जे खाली कोसळत असतं. राजा हे हॅप्पी पकडतो आणि म्हणतो, पाहिलं का, अवनी मॅडम घर सोडून गेलाय, त्यामुळे आपलं घरसुद्धा हॅप्पी नाही आहे, त्याने सुद्धा हे हॅप्पी काढून फेकलंय. यशोदाला तर हे पटतंच. राजा म्हणतो, यशोदा तू टेन्शन घेऊ नको, माझा फुल विश्वास आहे देवी आईवर आणि विठुरायावर. नक्कीच अवनी मॅडम या घरी परत येतील, त्यांना या घरची वाटच आपला पांडुरंग दाखवेल, एवढं तू पाहत राहा. यशोदा नमस्कार करतो. राजाला फुल होप असते, कारण होप लय तोप चीज आहे. आणि थोड्या वेळानंतर दिंडीच्या स्वागतासाठी संपूर्ण दांगट कुटुंब तयार झालेलं असतं. धोंडियांना राजा, यशोदा, पाण्या, धन्या, त्यानंतर नमी, आणि त्यांच्या बाजूलाच आपले सुलू आणि दत्तासुद्धा तयार असतात. सगळ्यांनी छान टोप्या घातलेल्या असतात, सगळे छान दिसत असतात. आणि धन्या विचारतो, आपण सगळे तर तयार आहे, पण वहिनी कुठे? ए राजादा, वहिनीला घेऊन ये ना, नाही तर फोन कर त्यांना.
राजाला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. सुलू आणि दत्ता खूप खुश होतात. यशोदाला मात्र टेन्शन येतं आणि राजा म्हणतो, येतील ना त्या, त्यांच्या त्यांच्या येतील. धोंड्यांना चिडून म्हणतो, त्यांच्या त्यांच्या येतील म्हणजे? अरे एवढा मोठा घोड्या झाला तू, तुला अक्कल नाहीये का? एकटी पोरगी त्यांची त्यांची कशी येईल रे? जा तू घेऊन ये. तर यशोदा म्हणतो, ओ अण्णा, येतील ना त्या, तुम्ही कशाला एवढं टेन्शन घेताय? धोंड्यांना म्हणतो, टेन्शन घेताय म्हणजे माझी सुनबाई येती, अशी एकटी कशी येईल रे? पायी पायी का रिक्षाने येईल? याने तिला घ्यायला जायला पाहिजे ना. ए जा घेऊन ये. धन्या म्हणतो, राजादा मी जाऊ का? मला सांग कुठे त्या, मी घेऊन येतो. धोंड्यांना म्हणतो, हो ना मला सांग, नाही तर मी घेऊन येतो. यशोदा चिडून म्हणतो, गप्प बसा तुम्ही सगळे, थांबा. ए राजा चल, त्यांना सगळं खरं खरं सांगून टाक. हे ऐकून राजा खूप घाबरतो. तर सगळेजण राजाकडे पाहू लागतात की राजा काय खरं खरं सांगणार आहे. धोंडियांना विचारतो, म्हणजे तू काही खोटं बोललाय का? खरं खरं सांग म्हणजे काय नेमकं सांगायचंय? राजाची काही खरं सांगण्याची हिंमत नसते आणि तो काही बोलणार इतक्यात दिंडी तेथे पोहोचते. हजारो भाविक असतात, वारकरी असतात आणि संपूर्ण दांगा कुटुंब या दिंडीचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतं. ही दिंडी खरंच खूप सुंदर असते आणि याच दिंडीमध्ये अवनी सुद्धा असते. आणि त्याच वेळेस अवनीला दिसतं, अरे बापरे, आपण चक्क राजाच्या घरासमोर आलोय आणि जर मला कुणी पाहिलं तर लगेच मला घरात बोलवतील. त्यामुळे अवनी या दिंडीच्या मागे एक टेम्पो असतो, या टेम्पोमध्ये लपून बसते. त्यामुळे अवनी काय कोणाला दिसत नाही. मग धोंड्यांना या वारकऱ्यांचे पाय पडतात, त्यांचा नमस्कार करतात आणि सगळेजण त्यांचं स्वागत करतात. अवनी या टेम्पोमध्ये लपून बसलेली असते आणि मग हे सगळे वारकरी एक रिंगण तयार करतात. या रिंगणामध्ये पांडुरंगाचे भजन सुरू असतात, त्यानंतर पावल्या खेळणं सुरू असतं. आपले धन्या, त्यानंतर धोंडियांना, राजा, यशोदा हे सगळे मस्तपैकी तेथे फुगडी खेळतात, पावल्या खेळतात, भजन गातात, टाळ वाजवतात. एकदम भक्तिमय वातावरण झालेलं असतं. सगळे खूप खुश असतात. हा रिंगण सोहळा संपल्यानंतर धोंडियांना सगळ्या वारकऱ्यांना साबुदाण्याची खिचडी, केळी, बिस्किट याचं वाटप करत असतात. सगळे खूप खुश असतात आणि अवनी ही अजूनही लपून बसलेली असते आणि लपून लपून धोंडियांनाकडे पाहत असते. कुणीही मला पाहू नये अशी अवनीची इच्छा असते. आणि इकडे यशोदा आणि राजा काही वारकऱ्यांच्या पायाला तेल लावून देतात, त्यांच्या पायाची मालिश करतात, त्यांना नमस्कार करतात, त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घेतात. आणि इकडे धोंडियांना सगळ्या वारकऱ्यांना सांगतात की ही माझी मुलं आहेत. धोंडियांना सगळ्या मुलांना एकत्र करतात आणि सांगतात, मागील अनेक वर्ष मी पांडुरंगाची सेवा करतोय, या दिंडीची सेवा करतोय आणि यावर्षी मला त्याचं फळ मिळालंय. इतकी वर्ष माझ्या घराला बाईचा आशीर्वाद लाभत नव्हता, माझ्या घरात कोणतीच बाई नव्हती, पण यावर्षी माझ्या राजाचं लग्न झालंय, माझ्या घराला बाईचा आशीर्वाद मिळालाय. हे ऐकून राजा यशोदाला खूप वाईट वाटतं. अवनीसुद्धा हे लपून सगळं ऐकत असते, पाहत असते आणि धोंडियांना सगळ्या वारकऱ्यांना नमस्कार करून म्हणतात की तुम्ही असाच आशीर्वाद आमच्यावर असू द्या, म्हणजे आमच्या घराला बाईचा आशीर्वाद असा कायम मिळत राहील, माझ्या मुलांचं कल्याण होईल. सगळे वारकरी आशीर्वाद देतात धोंडियांना आणि सगळ्यांना खूप आनंद होतो. आणि मग ही वारी तेथून प्रस्थान करते. सगळे वारकरी जे पायी पायी चालत असतात ते पुढे निघून जातात, पण हा जो टेम्पो असतो तो टेम्पो सुरूच होत नाही. पाण्या म्हणतो, काय झालं माऊली? तर हा ड्रायव्हर सांगतो, गाडी चालूच होत नाहीये. पाण्या गाडीत बसतो, गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करतो, पण गाडी सुरू होत नाही. पाण्याला समजतं की बॅटरी खराब झाली आहे. पाण्या सांगतो, बॅटरी खराब झाली आहे, गाडी लोटावी लागेल तेव्हा सुरू होईल. सगळे म्हणतात, ठीक आहे गाडी लोटूया. आणि राजा हा एकटाच मागच्या बाजूने जातो आणि बाकीचे सगळे यशोदा, पाण्या हे सगळे गाडी पुढून लोटत असतात. धोंडियांनासुद्धा असतात. आणि राजा म्हणतो, अरे थांबा, गाडीत काही वारकरी बसले आहेत, त्यांना खाली उतरूया आणि मगच गाडी लोटता येईल. आणि हे सगळे बायका गाडीतून खाली उतरतात. अवनी ही एकटीच गाडीत बसलेली असते. एका बाईकडे विठ्ठल आणि रुक्माईची प्रतिमा असते, मूर्ती असते. राजा ही मूर्ती हातात घेतो आणि नमस्कार करतो आणि तो डोळे उघडताच त्याला चक्क अवनी डोळ्यांसमोर दिसते. राजाला खूप आनंद होतो. अवनी ही घाबरत घाबरत कशीबशी उठून उभी राहते. मग राजा तिला हात देतो आणि गाडीतून खाली उतरवतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे, खूप इमोशनल आहे, एक नंबर आहे. बॅकग्राऊंडमध्ये
रखुमाई रखुमाई हे गाणं सुरू होतं आणि अवनी ही आपले पाय खाली ठेवते. या घराला परत तिचे पाय लागतात आणि मग अवनीने गाडी खाली पाय ठेवताच ही गाडी सुरू होते. याचा अर्थ पांडुरंगानेच हा चमत्कार केलेला असतो. अवनीला दांगट कुटुंबाच्या घराची वाट दाखवलेली असते आणि मग ही गाडी सुरू होते आणि गाडी तेथून निघून जाते आणि अवनीला पाहताच धोंडे अण्णा आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. सुनबाई, वहिनी असे सगळे बोलतात आणि एक वारकरी तेथे असतो आणि विचारतो, या तुमच्या सुनबाई आहे का? या तर आमच्याबरोबर वारीत होत्या आणि टेम्पोमध्ये होत्या. हे ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं. राजा मात्र खूप खुश असतो आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन भारी ट्विस्ट या मालिकेत येणारे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अवनी ही घरात येईल. मग अवनी, धोंडियांना, राजा, पाण्यादा, यशादा हे सगळे मिळून, धन्या हे सगळे मिळून पांडुरंगाची पूजा करतील, सगळं विधिवतपणे करतील आणि घरामध्ये आनंदाचं वातावरण असेल. पण त्यानंतर धोंडियांना राजाला चांगलेच फटके देतील आणि ठणकावून सांगतील, माझ्या सुनेला परत असं एकटं सोडून यायचं नाही. मग आता अवनी ही सगळ्यांना सत्य सांगेल की नाही हे पाहायला मजा येणार आहे. फ्रेंड्स, खरंच ही मालिका खूप भारी आहे. तुम्हाला आजचा एपिसोड आवडला का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.